शर्वरी असं कधी करत नाही. आज आलीच नाही ती. जय सर, ती तेजू मॅम सोबत गेली. हां? शर्वरी ताई तेजू मॅम सोबत बाहेर गेली मीटिंगला. आई बरोबर? कसं काय? अरे तुम्हीच नेहमी प्रेज करत असतात ना, किती किती छान काम करते, किती प्रॉम्प्ट काम करते, किती क्लेवर आहे. सो तेजू मॅमने सांगितलं की तिला मीटिंगला जायचंय, सो तिला पाठव माझ्यासोबत, हेल्प होईल. सो आता मी त्यांना नाही कसं म्हणणार ना. अँड आय थॉट त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला. आई शर्वरीला घेऊन गेली. वेल इट्स ऑड बट ठीक आहे. इन अ वे इट्स अ गुड थिंग. काय आहे, परब घरातल्या मुलींशी इंटरॅक्शन वाढवते, चांगली गोष्ट आहे. गुड. थँक्स. थँक्स. यू वेलकम. मॅक, हां सर. त्या डीकेसीच्या मीटिंगचं काय झालं? सर ते येत आहेत, 5 मिनिटात पोहोचतील. नाही, मला त्यांच्याशी बोलायच्या आधी आकाशशी बोलायचंय. ये लवकर, मला चार्ट दाखव. एका बाजूला ही आगाऊ शर्वरी आणि दुसऱ्या बाजूला तेजू मम्मा. मज्जा येणार आहे. सॉरी. तुला कळतंय तू काय केलंय? कुठे लक्ष होतं तुझं? काय विचार काय करत होतीस? मी पुसते ना. काय पुसतेस? ही काय फरशी आहे पुसायला? साडी आहे माझी, आणि एक्सपेन्सिव्ह साडी आहे. तुला किंमत नाहीये याची. तुला आयुष्यभर मी असं सॅलरीवर ठेवलं ना तरीही तुला अफोर्ड नाही होऊ शकणार ही साडी. मूर्ख, पूर्ण साडी खराब केलीस माझी. आणि तुझ्या घाणेरड्या हाताने ना माझ्या साडीला हातही लावायचा नाही, कळलं? शर्वरी काय ग, एक काम दिलं होतं तू तेही धड नाही केलंस. मी चुकून झालं. हे तुझं घर नाही अगं बावळटपणा करायला. काय तुला काही अक्कलच नाहीये ना, कसं वागायचं, कसं बोलायचं? घरच्यांनी शिकवलंच नाहीये तुला. ओ बरोबर, तुझ्या घरच्यांनी तर फक्त थापा मारायला शिकवलं असेल. त्या दिवशी पार्टीतही काहीतरी खोटंच बोलत होतीस ना आमच्याशी. युजलेस. तेजस्विनी ताई तुझ्या बॉस आहेत, पण त्या तुझ्या मोठ्या बहिणीच्या होणाऱ्या सासूबाई सुद्धा आहेत. तेव्हा जरा जपून बोल आणि जपून वाग हा, म्हणजे जास्तीचं काय बोलू नको. अल्पना ऐक ना, हवं तर तिच्या वतीने मी सॉरी म्हणते. तुला मी ही साडी पुन्हा डिझाईन करून देऊ का कोणाकडून? प्लीज मॅम, असं तुम्ही काही सॉरी वगैरे म्हणू नका. आणि ही युनिक साडी आहे, नाही मिळणार तुम्हाला. आणि या अशा लोकांना ना याची किंमतच नसते. नाही, आय कम्प्लिटली अंडरस्टँड, पण काय करणार, त्यांचं तेवढं अंडरस्टँडिंग नाही, एक्सपोजर नाही, अपब्रिंगिंग नाही. मी क्लीन करून देते ना तुम्हाला. रिअली? तू साफ करून देणार आहेस? ओ या, तुला तर तेवढंच जमतं ना झाडायचं, पुसायचं. नोकरांची कामं करायला जास्त हौस आहे ना तुला. ऍक्च्युली तेजस्विनी मॅम, तुम्ही हिला हाऊसकीपिंग मध्ये का ठेवलं नाही? कारण ऑफिसची कामं तर हिला जमत नाही. मला तरी वाटतं ना की हिला झाडायला, पुसायला अशा स्टाफ मध्येच ठेवा. कारण दुसऱ्या काही कामाची तरी मला वाटत नाही. ऐक ना अल्पना, मला माहिती आहे तिच्याकडून चूक झाली आहे. आता मलाच गिल्टी वाटते की मी हिला इथे कुठे घेऊन आले. आय नो शी इज लिटिल क्लमझी, पण प्लीज तिला असं बोलू नकोस. शी इज माय स्टाफ. यांना असंच बोलायचं असतं, डोक्यावर नसतं चढवायचं यांना. पायातली चप्पल ना पायातच ठेवायला हवी, डोक्यावर नाही ठेवायची. यांना ना यांच्या लायकीतच ठेवायला हवं. यांना इक्वल वगैरे समजण्याची काहीही चूक करू नका तुम्ही. ऐक ना, आय एम रिअली सॉरी. आपण माझा ना सगळा मूडच गेलाय. मी हे सगळं क्लीन करायला जाते. आपण प्लीज नंतर बोलूया. हा, बाय. का मॅम, सॉरी, चुकून झालं. पण आता काय उपयोग चुकून झालं म्हणून? आपली पोटेन्शियल इन्व्हेस्टर होती, ती अशी ताडताड रागवून निघून गेली. हे बघ एरवी तू अत्यंत आगाऊ टिकलीसारखं बोलतेस, पण आपण कुठे आलोय?
कशासाठी आलोय याचा विचार करायला हवा की नाही थोडासा. हे काही तुझं लालबाग परळचं घर नाही जिथे बायका हाताला येईल त्या साड्या नेसतात आणि दिवस काढतात. तिकडचं सामान एखादं पडलं फुटलं तर काही फरक इथली प्रत्येक गोष्ट खूप महागाची आहे, एक्सक्लुसिव्ह आहे, याचा विचार करायला हवा की नाही. आता ही निघून गेली आहे, इन्व्हेस्ट करेल की नाही माहिती नाही. त्यासाठी तिच्या मागे लागा, तिला 100 फोन करा. ती नाही आली तर दुसरा कोणीतरी शोधा. डबल काम झालं आपल्याला. आधीच जयनी तिला नकार दिला होता, त्याचा राग आहे तिच्या डोक्यामध्ये. आता हा कॉफीचा राग मनात ठेवून तिने इन्व्हेस्टमेंट करायला नकार दिला तर कोणाचं मोठं नुकसान होणार आहे. आपल्याला तिची गरज आहे म्हणून इथे आलो, तिला आपली गरज नाही आहे. आता आपलं किती मोठं नुकसान होऊ शकतं याची कल्पना आहे का तुला शर्वरी? काही बोलू नकोस. आत्ता ना मी खरं तर अत्यंत चिडलेलं आहे. आपलं नातं निर्माण होणार आहे किंवा आपण आता नातेवाईक होणार आहोत म्हणून वाटेल तसं वागायची मुभा तुला आहे असं नाही. नाती आणि काम, वर्कस्पेस हे वेगळं ठेवायचं असतं. हानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये काम करतेस ना तू. इट्स अ कॉर्पोरेट फर्म. तुझ्या त्या आई मम्मीच्या परब कॅटरिंग सारखा गृहोद्योग नाही आहे जिथे तू पोळ्या लाटतेस, डबे नेऊन देतेस, तुझे पप्पा काहीतरी घेऊन येतात, तुझी असं नाही चालत. इकडे कामाची पद्धत वेगळी असते, माणसं वेगळी वागतात आणि त्याच्यामध्ये मोल्ड व्हायला हवं तुला. शी हॅज हाय रिगार्ड्स फॉर मी. आता काय विचार केला असेल? रेस्टॉरंटची ऑफर नाही, डब्यांची ऑफर घेऊन आलं की काय? तुझ्या या वागण्यामुळे ना असाच विचार केला असेल तिने. स्टाफला मला साधं ट्रेन करता येत नाही का असाही विचार केला असेल. माझ्या कामामध्ये गोंधळ केला ना की मला अत्यंत राग येतो शर्वरी परब. प्रश्न जेव्हा माझ्या कामाचा असतो, कंपनीचा असतो, तेव्हा मी कोणाची आई नसते, काकी नसते, आत्या नसते, होणारी सासू नसते. जस्ट वेस्टेड माय टाइम. ते मी देते. इम्तियाज, पण यार बॉलिवूडचा इव्हेंट कॅन्सल केला सरांनी. अगं आपण लास्ट इयरच केला होता ना. म्हणूनच त्यांनी कॅन्सल केलं. मला करायची इच्छा होती किती जास्त. किती मजा आली असते, आपण किती धम्माल केली असते सगळ्यांनी मिळून. आल्या आपल्या कॉलेजच्या डान्सर्स क्वीन आल्या. मी सोडू का घरी? काय गरज नाहीये. अरे ए, 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 एवढी काय घाई आहे तुला? रोज लेक्चरच ऐकणार का? आज माझ्यासोबत जरा प्रॅक्टिकल पण शिक. ए हट, माझ्यापासून ना लांब राहायचं. आणि काय रोजची नाटकं लावली आहेत रे. आता अजून काय बोलशील ना थोबाडीतच मारेल. हो, थोबाडीत मारणार माझ्या? इम्प्रेसिव्ह. त्या म्हणजे आवडलीस तुम्हाला. अशा फटाफट उत्तर देणाऱ्या मुली आवडतात मला. फटाफट कानाखाली पण मारू शकते. हो, बहुतेक ओळखलं नाहीस तुम्हाला. तू कोणी असेल त्याने मला फरक पडत नाही, पण जास्त फालतूगिरी केली ना तुझी सरळ कंप्लेंट करेन. कंप्लेंट कर ना. आणि माझं नाव पण सांग. राजवीर गायकवाड. आपल्या कॉलेजची लॅब ज्यांनी स्पॉन्सर केली आहे ना त्या आप्पासाहेब गायकवाडांचा मी नातू. लक्षात राहील ना की लिहून देऊ. अनु बडे बापाचा पोरगा आहे तो. अनु तुला वेड लागले का? तू ना त्याच्या नादी नको लागूस. तुला काय वाटलं तू त्याची कंप्लेंट केलीस तर लोक तुला सपोर्ट करतील? कोणी तुझं ऐकून सुद्धा घेणार नाही, उलट तुला त्रास होईल. समजलं ना? चल. हा 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 हा. काय मग ठरलं? टाइम आणि डेट फिक्स? तू ना लांब राहायचं माझ्यापासून. चल. ओ